चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसर दिवसेंदिवस गुन्हेगारांचा अड्डा बनत चाललाय का असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे। गेल्या काही वर्षात बाबूपेठ येथील गुन्हेगारी वृत्ती वाढतच चालली असून आता गुन्हेगार दिवसाढवळ्या शस्त्र बाळगू लागले आहेत। अशाच एका बातमीने बाबूपेठमध्ये सध्या खळबळ उडाली असून 1 जुलैला बाबूपेठ पुलाच्या खाली फुले चौकात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे। सविस्तर वृत्त असे की चंद्रपूर शहरात 1 जुलै रोजी फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर सोबत डीबी पथकासह पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एका पोलीस खबरीद्वारे खबर मिळाली की एक इसम नामे गणपत भुजोणे बाबूपेठ पुलाच्या खाली फुले चौक येथे धारदार हत्यार घेऊन फिरत आहे। अशा खात्रीशीर बातमीवरून रेकॉर्डवरील आरोपी नामे सागर उर्फ गणपत शंकर भुजोणे व 41 वर्ष राहणार महादेव मंदिर जवळ बाबूपेठ वार्ड चंद्रपूर हा हातात धारदार कोयता घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना धमकावत दहशत माजवीत असताना सापडून आल्याने आरोपीची पंचासमक्ष अंगझडती घेतली। त्यावेळी त्याच्याकडून कापडी मूठ असलेला एक धारदार लोखंडी कोयता आढळून आल्याने पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे कलम 425 भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन चंद्रपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलते, पोलीस उपनिरीक्षक विलास निकोडे व त्यांच्या डीबी पथकाने केलेली आहे।